नमस्कार मंडळी, आज आपण हिरव्या मिरच्यांची भाजी बनवणार आहोत। हिरव्या मिरच्यांना लागणारे साहित्य आहे, हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे, धुवून, हळद, दही, शेंगदाण्याचे कूट, जिरं, ओवा, बडीशोप बारीक करून घेतलेले आहे। मी कढईत तेल टाकलेले आहे, लसूण टाकलेले आहे, कढीपत्ता टाकलेले आणि ते बारीक केलेले आहे। ओवा, बडीशोप, जिरं ते टाकलेले। आता टाकू आपण मिरच्या। नमक टाकून घेऊ। नमक अगोदर टाकायचं म्हणजे मिरच्या छान शिजतात। थोडा मिरच्यांना आपण झाकून ठेवू। मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे, मिरच्या नॉर्मल शिजल्या का मग पाणी टाकायचं, हळद नंतर टाकायची। तर आपण झाकण ठेवून देऊ, मिरच्या असं छान शिजते। अधूनमधून चेक करत राहू। मिरच्या अजून शिजल्याने परत झाकण ठेवू, उलट पलट करू। मिरच्यांची भाजी छान लागते। दही आणि ओवा, बडीशोप, जिरं हे बारीक कुटून घेतलं ना, त्याच्याने स्वाद मस्त लागतो। बघा, आपण आता बघू मिरच्या किती शिजल्या। बऱ्यापैकी शिजलेलं आहे। आता आपण पाणी टाकू थोडंसं, जास्त नाही, थोडंसंच टाकायचं। बघा, चांगली उकळी आलेली आहे। आता शेंगदाण्याचं कूट टाकू। बस 2-3 मिनिटं शिजू देऊ, मग आपली भाजी तयार आहे। सिंपल, साधी, सोपी। थोडा वेळ शिजू देऊ। बघा मंडळी, आपली भाजी शिजून गेलेली आहे, छान अशी शिजलेली आहे। भाजी तयार आहे। आता आपण प्लेटमध्ये काढू। हे बघा किती छान दिसते, लागायला पण तितकीच छान आहे। सोपी आणि सिंपल आहे ही रेसिपी, करून बघा, ट्राय करा। बाय।